ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात आता सूचना केलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे। रखडलेल्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याची सूचना कोर्टाने दिलेली आहे। राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती मिळाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला नेमक्या काय सूचना केल्यात? ऋतुजा, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधित काही सूचना ज्या आहेत या देण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत। हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं। सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर या निवडणुका ऑक्टोबर पर्यंत घेणं आता अनिवार्य झालेलं आहे। त्याच अनुषंगानं प्रभाग रचनेच्या बाबतीत आता निवडणूक आयोगाकडनं राज्य सरकारला जे या सूचना मागवलेल्या आहेत। राज्य सरकारकडनं या आठवड्यातच प्रभाग रचनेबाबत माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यानंतर प्रभाग रचनेच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर निवडणूक आयोग जे ही अंतिम यादी जी आहे ही तयार करायला घेईल। कारण का जोपर्यंत राज्य सरकारकडनं प्रभाग रचनेच्या बाबतीत माहिती येत नाही तोपर्यंत अंतिम याद्यांवरती काम जे हे निवडणूक आयोगाला करता येणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडनं ज्या वेळेला या बाबतीत अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर होईल त्यानंतर निवडणूक आयोग जो आहे हा अंतिम याद्यांवरती जे आहे हा निर्णय घेईल। अंतिम याद्या तयार करण्याचं काम जे आहे निवडणूक आयोगाकडनं केलं जाणार आहे। साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर मुदतवाढ करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आलेले आहे। त्यामुळे फार या ऑक्टोबरमध्ये निवडणुका ज्या आहेत ह्या पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीचा एक अंदाज सुद्धा जो हा वर्तवला जातो। त्यामुळे राज्य सरकारकडनं निवडणूक आयोगाला आता येणाऱ्या 8 दिवसात प्रभाग रचनेच्या बाबतीत काय अहवाल सादर केला जातो हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।